दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात गोंदवल्यातील श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या मंदिरात श्री दत्त जयंतीचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला। श्री महाराजांनी स्वतः स्थापन केल्याने विशेष महती असलेल्या श्री दत्त मंदिरात जयंतीनिमित्त भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली। श्री दत्त जयंती निमित्त सकाळी 7:30 ते 9 या वेळेत रुद्राभिषेक करण्यात आला। सायंकाळी हरिभक्त परायण रामदासजी आचार्य जालना यांचे दत्त जन्माचे कीर्तन झाल्यानंतर ठीक 6:08 भाविकांनी फुलांची उधळण करत दिगंबराचा जयघोष केला। त्यानंतर न्हाणी पाळणा आरती व 3 श्लोक होऊन भाविकांना सुंठवडा वाटण्यात आला। या उत्सवासाठी भाविकांनी मंदिर फुलून गेले होते। उद्या बुधवारी पहाटे समाधी मंदिरात कोठी पूजनाने श्री महाराजांच्या 110व्या पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात होणार आहे। या महोत्सवात सहभागी होण्यासाठी आजपासूनच भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित भगवंताला अडवलंय। सूर्यनारायण आपल्याला 10 दिवस मी थांबवून ठेवलं होतं। आज कृपा करा, तुमच्यामुळे सगळ्या जगाच्या हालचाली बंद व्हायला लागलेल्या आहेत। मला क्षमा करा आणि आपण स्वामी अवधूता तू एक दत्त अभाग्याचे कैसे कळले हे माग। मरणाता श्री गुरुदत्ता प्रभु दर्शनास या हो निज रूप प्रभु दर्शनास या हो निज रूप तो जाता है तो होईल तुम्हाला। शेवटी पार्वतीदेवी आल्या आणि पाहायला लागल्या, नारदा चेहरा यांच्यासारखाच आहे। अहो तेच आहे दत्तात्रेय त्या ठिकाणी प्रगट झाले। ब्रह्मा विष्णू महेशांच्या स्वरूपामध्ये प्रगट झालेले आहे आणि सर्व देवांनी त्यांचं स्वागत केलं। आपणही पुष्पवृष्टी करून त्यांचं स्वागत केलं। श्री गुरुदेव अतिशय छान अनुभव आला। उद्यापासून उत्सव सुरू होत आहे। आज दत्त जयंतीचा सोहळा इथे पार पडलाय। मी पहिल्यांदाच हा सोहळा बघितला आणि खूप खूप मन प्रसन्न झालंय। खूप छान वाटतंय। श्रीराम महाराजांचा उत्सव हा खूप छान होता। मी अनेक वर्ष येते आता इथं, जवळजवळ 10 वर्ष झाले इथे, पण खूप छान होतो। दरवर्षी चांगल्या प्रकारे पाडण्यात येतो हा उत्सव, दत्त महाराजांचा उत्सव। आपला आवाज न्यूज नेटवर्क, संदीप जठार, गोंदवले।